Hello students. This is about database concepts lecture. Okay. Today we are going to discuss database terminologies as well as related concepts. Okay. Main Today's main concept is query. How to design query. How to work with query in base application. Okay. Because base is a database related application. Okay. It is related to the LibreOffice suite. Okay, LibreOffice application software. It's an open source type of application. Okay, you know our basic terminologies in LibreOffice, or basic terminologies when you talk about database concept. Database means related data. Collection of related data is called as database. Okay, so we're going to discuss different type of DBMS concepts, introduction to base, as well as about table concept, how to create table using design view. Okay, there are different so many ways to create table. Okay, also data types in base. Data types names like tiny integer, big int, then image, binary, memo, text, then number, decimal. So these are various kinds of we can say data types. Okay, these are very important to store your data inside individual field. Okay, database, right? मी तुम्हाला एक्झॅक्टली स्क्रीन दाखवतो, मी तुम्हाला लगेच लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला टेबल वगैरे डिझाईन करायचं आहे. ओके, मग प्रेझेंट नावावरती मी क्लिक करतोय and entire screen. I'm going to present entire screen with you. Okay. सगळ्यांना दिसतंय की नाही एकदा कन्फर्म सांगा मला. आय थिंक लास्ट टाइम आपण विप्रो डेटाबेस क्रिएट केलेला आहे. नवीन हवं तर करूया आपण. सेम प्रोसेस बघा दिसत असेल तर मला पटकन हे स्क्रीनवरती दिसत असेल तर तुम्हाला सांगू शकता मला. ऑल प्रोग्राम्स, देन LibreOffice 7.0, देन बेस, LibreOffice बेस. बघा इथपर्यंत जे मी स्टेप्स दाखवल्या त्या दिसतात की नाही मला पटकन चॅटमध्ये सांगा. चला मला बघायचं चॅटमध्ये काय काय म्हटलंय तुम्ही. येस, फाईन. ओके, येस. हा, मग त्या स्टेप्स आपण काय करूया, फॉलो करूया. पुन्हा येतोय आपण इथे. कुठे गेलं ते LibreOffice, ऑल प्रोग्राम्स, LibreOffice 7.0 and base. When you click on that, application opening screen displays embedded. Okay, by default selection केलेलं आहे. नेक्स्ट ला क्लिक करतोय. Yes, register the database for me, then click on finish. तुमच्या समोर एक डायलॉग बॉक्स आला. तुम्हाला सेव्ह करायचं आहे डॉक्युमेंट. ओके, तो विचारेल कुठे सेव्ह करायचं आहे, स्टोअर कुठे करायचं आहे. तर मी आता प्रॉपर फोल्डर देतो. त्या फोल्डरला जाऊन मला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे ते. तर मी इथे काय करेन, एक फोल्डर देईन. फोल्डरला प्रॉपर नेम देईन. चला, डेटाबेस कन्सेप्ट. चला आतमध्ये आलो आणि इथं नाव द्यायला पाहिजे डेटाबेसचं. Now .odb is what? .odb is the extension of this base application. Okay, open database application चं काय एक्सटेन्शन आहे. आणि फाईलचं नाव आपण देऊन आता डिसाईड करतोय विप्रो, WIPRO, wipro.odb. सेव्ह करतो मी. सेव्ह कन्सेप्ट केलं, फिनिशला क्लिक केलं. ओके, एकदा चेक करूया होतंय का ओपन. बघा सगळ्यांच्या समोर ओपनिंग स्क्रीन दिसते.
मागाशी डायलॉग बॉक्स होता, आता ओपनिंग स्क्रीन ॲक्च्युअल आलेली आहे. आता मला रिप्लाय देऊ शकता येस ऑर नो. तुम्हाला ती स्क्रीन दिसली का? येस. जे फील्ड आलं इथं आपल्याला नाही डिझाईन व्ह्यू क्लिक केलं तर फील्ड नेम आले. फील्ड नेममध्ये आपल्याला पहिला फील्ड घ्यायचा आहे, फर्स्ट फील्ड घ्यायचं आहे EMP_ID. बघा विदाउट स्पेस घेतलेलं आहे मी, त्यामुळे कसं दिलं EMP_ID. इथं काय घ्यायचं इंटीजर. इंटीजर घेऊ शकता, नंबर घेऊ शकता, पण इंटीजर इज व्हेरी प्रॉपर. ओके. इन इट ऑटो व्हॅल्यू हवे का तुम्हाला तर ऑटो व्हॅल्यू येईल, अदरवाईज तुम्ही मॅन्युअली करा. दिस इज व्हेरी बेनिफिशियल फॉर ऑल ऑफ अस. एंट्री रिक्वायर्ड येस ठेवायचं, एंट्री कंपल्सरी पाहिजेच. येस, त्याला ब्लँक ठेवायचं नाही आहे. देन प्रायमरी की त्याला सेट करायचे आहे, प्रायमरी की इथून सेट करू शकता तुम्ही. बघा आज दिसतंय EMP नेम, दुसरं EMP_NAME. EMP नेमला टेक्स्ट व्हॅरकॅरच घेऊया आपण, 100 घेतलेला आहे चालेल. त्यानंतर दुसरं देऊया आपण, पुढचं आपण डिसाईड करतोय CITY. सिटीला व्हॅरकॅर चालणार आहे. त्यानंतर पुढचं येतं डिपार्टमेंट. एवढं लॉंग नेम घेतला आपण, ठीक आहे, एवढं तरी घेऊया. आणि मग काय करूया आपण, क्लोज करूया. क्लोज करताना विचारेल यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस, द टेबल हॅज बीन चेंज. येस, टेबल 1 आहे, तिथे एम्प्लॉई असं नाव देऊया. एम्प्लॉई डिटेल्स आहेत म्हणून एम्प्लॉई, सॉरी एम्प्लॉईचं स्पेलिंग रॉंग आलं, ठीक आहे, पण त्याने ॲक्सेप्ट केलेलं आहे, तेवढं काय मॅटर नाही, ते रिनेम करू शकतो आपण नंतर. होते काय बघूया प्रोसेस. तुमच्या सगळी प्रोसेस दाखवते, सगळी तुम्हाला कशा पद्धतीनं केला ते. फील्ड्स एम्प्लॉई झालेलं आहे, एम्प्लॉई करून टाकूया आपण, त्याला रिनेम होतं काय चेक करूया. जस्ट राईट क्लिक ओवर देअर अँड सिलेक्ट रिनेम ऑप्शन, फोर्थ ऑप्शन एम्प्लॉई. ओके झालं. आता एम्प्लॉई आता एंटर करतोय मी डेटाबेसमध्ये व्हॅल्यूज. बघा दिसेल का स्क्रीन, इथपर्यंत स्क्रीन दिसली असेल तर तुम्ही मला चॅट टाकू शकता येस म्हणून. व्हॅल्यू मी कशाही टाकेन ना, लक्षात घ्या. आपल्याला कंटेंट काय ते महत्त्वाचं नाही, आपल्याला स्टेप्स महत्त्वाचे आहेत. लक्षात आलं. एम्प्लॉई नेम देऊया आपण प्रॉपरली 101. देन एम्प्लॉई नेम लाईक मिस्टर सुहास, सिटी, खेड, डिपार्टमेंट, अकाउंट. ओके. नेक्स्ट 102 मिस्टर अजय. आपण सेकंड टॉपिक मधले घेतलेले आहेत, सॉरी. अजय, खेड, डिपार्टमेंट, अकाउंट. द नेक्स्ट 103 says Swati, Khed, department, account. Okay, account. Then 104 says, sorry, Khed, okay, and then department, account. One more 105 Mr. Meet Chiploon and IT department, IT. 106 Kumar, Khed, IT. Okay, so these are values. Okay, these are just values. How to manage, how to enter values, these are very important into table, right? Now if I close this, if I again double click on that, then displays such type of records, displaying such type of records in the table. Okay, लक्षात आलं का सगळ्यांच्या, कसं डिझाईन केलेलं आहे आणि कसं आपण काय केलं आहे, व्हॅल्यूज एंटर केलेल्या आहेत. Steps are as follows. Double click on table, click on record which is to be deleted, click on edit menu, select delete records option and click on yes. Okay, हे आपल्याला स्टेप्स फॉलो करायचे आहेत. कसं जाणार, तिथं जाणार पुन्हा एकदा आणि तिथं जाऊन आपण
विप्रोमध्ये गेलो, इथे डबल क्लिक केलं, जो रिक्वायर्ड टेबल आहे तो तिथे गेला आणि आपण इथे सिलेक्ट करायचं आहे बघा, दाखवतो तुम्हाला. क्लिक ऑन एडिट मेनू, क्लिक ऑन एडिट मेनू, बघा एडिट मेनू आहे इथे आणि इथं डिलीट रेकॉर्ड, बघा कुठलाही रेकॉर्ड तुम्ही काय करू शकता, डिलीट करू शकता. तर इथे मी कुमार जो आहे ना लास्ट, त्याला मी काय करतोय, उडवतोय. कसं उडवायचं, एडिटला क्लिक करायचं आणि डिलीट रेकॉर्ड. तो विचार, डू यू वॉन्ट टू डिलीट द सिलेक्टेड डेटा, येस, फाईन. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्या स्टेप्स फॉलो करू शकता. सिम्पल आहेत ते स्टेप्स. ॲक्च्युली सगळेच आपल्याला इम्पॉर्टंट आहे म्हणून मी डिटेलमध्ये काय करतोय, डिस्कस करतोय. हा सगळा पार्ट, हा सगळाच पार्ट महत्त्वाचा आहे. ओके, हाऊ टू इन्सर्ट रेकॉर्ड, हाऊ टू डिलीट रेकॉर्ड, हाऊ टू अपडेट, मॉडिफाय, एडिट, हे सगळे महत्त्वाचेच पार्ट आहेत. तिथला कुठलाही पार्ट आपल्याला स्किप करता येणार नाही. पुढचा पार्ट येतो म्हणजेच काय, क्वेरी क्रिएशन. अरे प्लीज गिव्ह मी रिप्लाय. Shall I continue? Okay. Query creation, right? So here query creation using query object. Okay. या स्क्रीन मध्ये तुम्हाला टेबल दिसतोय, एक ऑब्जेक्ट दिसतोय. बट व्हॉट अबाउट क्वेरी? दिस इज अनदर ऑब्जेक्ट. देयर इज नो एनी टाइप ऑफ क्वेरी, कारण कुठलीही क्वेरी डिझाईन केलेली नाहीच आहे. हा एक फॉर्म दिसतोय, हा रिपोर्ट दिसतोय. बिकॉज दीज आर मेन ऑब्जेक्ट्स. दीज टेबल, क्वेरीज, फॉर्म्स, रिपोर्ट्स आर these are main objects in database when you talk about database concepts. Okay, query creation. A query is a question asked within the database environment. For example, how many students are in 12th standard? Query displays subset of data contained in various table of database. Query is used to retrieve records from the database, okay, from the table. Okay, let's how to design query. See, there are different ways. क्रिएट क्वेरी इन डिझाईन व्ह्यू. बघा मी जे याला क्लिक केलं, लगेच तुमच्यासमोर डिझाईन थोडासा वेगळा व्ह्यू आला. मी थोडं क्लोज करतो, त्याला थोडं मागे घेतो. हां, आता डिस्क्रिप्शन प्रत्येकाचं वेगळं आहे बघा. इफ आय जस्ट मूव कर्सर ओव्हर क्रिएट क्वेरी इन डिझाईन व्ह्यू, देन डिस्प्ले डिस्क्रिप्शन. डिस्प्ले व्हॉट? डिस्क्रिप्शन. व्हॉट डिस्क्रिप्शन? Description shows create a query by specifying the filters, input tables, field names and properties for sorting or grouping. Okay, for sorting or grouping. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही इझिली करू शकता. त्यामध्ये कसं स्पेसिफाय करून, हवे ते लेबल्स देऊन, हवे ते टेबल्स, त्याला फील्ड नेम्स देऊन. ओके, असं फुल्ली फ्रीडम तुम्हाला मिळतं. विझार्ड मध्ये कसं आहे, द विझार्ड विल गाईड यू थ्रू द स्टेप्स नेसेसरी टू क्रिएट अ क्वेरी. देर आर व्हेरियस स्टेप्स यू हॅव टू फॉलो. ओके, गाईड करेल तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्हाला फॉलो करत नाही आहे तुम्हाला. ओके, आणि नेक्स्ट आहे क्रिएट क्वेरी इन एसक्यूएल सिक्वल व्ह्यू. एसक्यूएल मीन्स व्हॉट? प्लीज टेल मी. एसक्यूएल मीन्स, ज्याला माहिती आहे त्यांनी प्लीज माझ्याबरोबर चॅट करा. एसक्यूएल स्टँड्स फॉर, बऱ्याच वेळेला मी डिस्कस केलेला हा पॉईंट. येस, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ओके, येस, राईट, स्ट्रक्चर्ड. येस, करेक्ट करेक्ट. थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे, थोडं लेंदी आहे, मी समजू शकतो. राईट राईट, थोडं लेंदी आहे हे सेंटेन्स. ॲक्च्युली हे फुल फॉर्म खूप मोठा आहे. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज असा हा फुल फॉर्म आहे आणि भरपूर इंटरेस्टिंग आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ओके, आता हे जाऊया आपण, कंटिन्यू करूया आपण. करेक्ट आहे सगळ्यांचं? एक्झॅक्टली, व्हेरी गुड. हां, आता क्वेरीमध्ये आलो आपण आणि ते म्हटलेलं आहे क्रिएट क्वेरी इन एसक्यूएल व्ह्यू. डिस्क्रिप्शन काय सांगतंय? क्रिएट अ क्वेरी बाय एंटरिंग अन एसक्यूएल स्टेटमेंट डायरेक्टली. ओके, बाय एंटरिंग अन एसक्यूएल स्टेटमेंट डायरेक्टली. डायरेक्टली तुम्ही एसक्यूएल स्टेटमेंट करू शकता, एंटर करू शकता. दिस इज बट रिमेंबर, you have to a basic knowledge about SQL. You have to know about different type of commands, different type of, you can say, keywords which are used in SQL. Okay, SQL मध्ये बऱ्याचशा कमांड्स यूज केल्या जातात. सगळ्यांना माहिती आहे की SQL मध्ये काय काय कमांड यूज केल्या जातात वगैरे. सिलेक्ट कमांड असेल, डिलीट कमांड असेल, अपडेट असेल, ओके, इन्सर्ट असेल, अशा बऱ्याचशा कमांड्स यूज केल्या जातात, ज्याला म्हटलं जातं बिल्ट इन कमांड, बिल्ट इन कीवर्ड्स. येस ऑर नो? येस. मग अशा बिल्ट इन कीवर्ड्स यूज करायचे असतील तर तुम्हाला ते माहीत पाहिजेत. ओके, त्या स्टेटमेंट माहीत पाहिजेत तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यावर काय करू शकाल, वर्क करू शकाल. ओके, अदरवाइज इट्स टोल्ड डिफिकल्ट टू हँडल SQL query, to create SQL type of queries. SQL is also
SQL ला प्रोनाउन्स कसं केलं जातं, सिक्वल म्हटलं जातं. ओके, बिकॉज ओल्ड त्याचं नेम काय होतं, सिक्वल नेम होतं. इट्स फॉर ॲडव्हान्स युजर, नॉट फॉर बिगिनर्स. ओके, हे कसं आहे, क्वेरी क्रिएट क्वेरी इन डिझाइन व्ह्यू कसं आहे, बिगिनरसाठी आहे. म्हणजे कसं, चला हे ड्रॅग करा, हे ड्रॉप करा, ह्याला सिलेक्ट करा, मग ह्याला डबल क्लिक करा, मग ह्याला मॉडिफाय करा, हे असं ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो तुम्ही, युजर फ्रेंडली आहे. बट वेन यू टॉक अबाउट SQL व्यू कसं आहे, जस्ट enter command, enter code, nothing else. Okay, you have to enter syntactical code, syntactical commands, then you are able to complete query. Okay, then you are able to get exact query result, right? So first of all, using design view, आपल्याला माहिती आहे की मी आपल्या बुक मध्ये दिसेल की 88 पेज वरती डायरेक्ट विझार्ड सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आपण डिटेल्ड मध्ये क्वेरीचा पार्ट बघणार आहोत. ओके, विझार्ड नंतर आपण बघूया. आधी काय बघूया, क्रिएट क्वेरी इन डिझाइन व्ह्यू, फोकस ऑन स्क्रीन. ओके, क्रिएट क्वेरी इन डिझाइन व्ह्यू, मी जस्ट क्लिक केलं, तुमच्या समोर एक पॉपअप आला. ओके, तर आता टेबल घेतलेला आहे आणि ऍड करून घेतोय आपण. ऍड म्हटलं मी, आता इथे काय काम नाही दुसरं याचं, म्हणून मी काय करतोय, पुन्हा जर बाय मिस्टेकली तुम्ही जर ऍड केलं तर काय होईल, पुन्हा ऍड होईल. ओके, सेम टेबल झाले. जर मला हा नको आहे, अननेसरी आलेला आहे, तर मी काय करू शकतो, जस्ट राईट क्लिक ओव्हर एम्प्लॉई अँड सिलेक्ट डिलीट ऑप्शन. ओके, नथिंग एल्स. आता हे तसं तुम्ही कुठेही मूव्ह करून घेऊ शकता बघा, कसं स्ट्रेच करू शकता बघा, असं स्ट्रेच करू शकता. ओके, आता हे तुम्ही म्हणाल हे काय आहे सर, नक्की काय आहे. ओके, सगळ्यांना दिसतंय का बघा. सो दिस इज ॲस्टरिस्क. ॲस्टरिस्क आयकॉनचा पर्पज आपण 11 मध्ये सुद्धा बघितला होता, डेटाबेस कन्सेप्ट चालू होता त्यावेळेला. ॲस्टरिस्क मीन्स वॉट, all fields. Now here one key icon, this key icon is called as primary key. Okay, तुम्हाला माहिती आहे, we already set to the first field. Okay, employee, which is a employee EMP_ID, right? EMP name, city and department. If I want just EMP name and department into query, okay, then just double click on EMP_name. Just double click. See here, in that area this is a grid, right? हा ग्रीड दिसतो सगळ्यांना. मग एका साईडला तुम्हाला दिसतंय की फील्ड हेडिंग आहे, त्याचं अलाइज हेडिंग आहे, टेबल आहे, सॉर्ट आहे, विजिबल आहे, फंक्शन आहे, क्रायटेरिया आहे, और असा असे मेनी क्रायटेरिया तुम्ही काय शकता, सेट करू शकता इथे. आता इथे हा जो दिसतो ना, हा दिस व्ह्यू इज कॉल्ड ॲज QBE. राईट डाऊन QBE. मी नोटपॅड मध्ये टाईप करून दाखवतो तुम्हाला. दिस व्ह्यू इज कॉल्ड ॲज QBE, query by example. जस्ट अ मिनिट, मी नोटपॅड ओपन केलेला आहे, तो आजला नक्कीच ओपन होईल. QBE, दिस मीन्स फुल फॉर्म query by example. Query by example, right? Please note it down. रेग्युलर नोटबुकमध्ये नोट करून घ्या, किंवा रफ असेल तुमच्याकडे रफवरती नोट करून घ्या, किंवा पेन्सिल असेल तर डायरेक्ट पेजवरती नोट करून घ्या. ओके, दिस व्ह्यू इज कॉल्ड ॲज QBE. हा ग्रीड व्ह्यू दिसतोय तुम्हाला सगळा असा, त्याला काय म्हणतात, क्वेरी बाय एक्झाम्पल. राईट, आता हे एक घेतला आपण, आणि दुसरा एक मला घ्यायचा आहे, कुठला, द डिपार्टमेंट. एम्प्लॉई नेम काय आणि त्याचं डिपार्टमेंट काय आहे. तर डिपार्टमेंटला क्लिक केलं, डिपार्टमेंट आला. तुम्हाला जर ऑब्झर्व केलं तर फर्स्ट फील्ड दिसत तुम्हाला किती, 2 फील्ड दिसत, बरोबर. फर्स्ट रो आहे तो. त्यानंतर इथे दिसत टेबल, कुठल्या टेबलमधून घेतलंय, तर एकाच टेबलमधून घेतलं, एम्प्लॉई एकच आहे म्हटल्यानंतर एकच, देर इज नो अनदर टेबल. नाव व्हिजिबिलिटी. आता व्हिजिबिलिटी हवी का तुम्हाला, येस. व्हिजिबिलिटी चेकबॉक्स म्हणजेच काय, चेकबॉक्स ऑन आहे म्हणजेच काय, व्हिजिबिलिटी आहे, आणि ऑफ असेल तर काय, असून सुद्धा तो दिसणार नाही व्ह्यू मध्ये. या क्वेरीला इथे दिसते रन क्वेरी, दिसते ना रन क्वेरी. मी रन करतो बघा, दिसते का इथं F5 प्रेस करू शकता, किंवा रन क्वेरीला क्लिक करू शकता. ओके, रन क्वेरी बघा, लगेच दिसायला लागलं तुम्हाला. सॉर्ट होऊन मिळालं तुम्हाला. कसं सॉर्ट होऊन मिळालं, की एवढा सगळा डिटेल होतं त्यामध्ये. एम्प्लॉई ID होता, एम्प्लॉई नेम होतं, नंतर सिटी होतं, डिपार्टमेंट होतं, भरपूर होतं. आपल्याला फक्त काय हवं होतं, फक्त एम्प्लॉई नेम अँड डिपार्टमेंट हवं होतं. लगेच तुम्हाला मिळालेलं बघा. लगेच तुम्ही समजू शकता की त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे क्वेरीचा. हा व्ह्यू दिसतोय का सगळ्यांना. दिस व्ह्यू इज रिट्राइव बाय क्वेरी ऑब्जेक्ट. ओके, 5 रेकॉर्ड्स आपल्याला फाउंड झालेत. राईट, सपोज मी ह्यातला एक चेकमार्क काढतोय बघा. आता मी काय केलं, मी तुम्हाला दिसतो सगळ्यांना, हे व्हिजिबल एरिया जो आहे त्यातला मी चेकमार्क काढलाय चेकबॉक्स मधला. आणि इफ आय
execute, or if I press this icon run query, then see what happened. See, displays only single column. Okay, why? बिकॉज मी व्हिजिबिलिटी त्याची काय केले, ऑफ केले, डिसेबल केले. मी व्हिजिबिलिटी ऑन करतो आणि पुन्हा रन करतो. काय होते बघा, चेक करा तुम्हीच, तुमच्यासमोर डिपार्टमेंट येईल. ओके, इज ॲज सिम्पल इज दॅट. ओके, भरपूर सिम्पल आहे आणि इझी आहे क्वेरी डिझाईन. सो दिस इज द क्वेरी डिझाईन पार्ट. ओके, आता इथे अलाइज म्हटलेलं आहे. अलाइज म्हणजेच काय, तर तुम्हाला दाखवतो इथे एक्झॅक्टली. आता इथे मी EMP नेम म्हटलं आहे. आता EMP नेम मला सगळ्यांना समजणार नाही ना, त्यासाठी एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई नेम असं लिहू शकतो आपण. EMP डॉट नेम लिहू शकतोय, समजू शकेल ते. त्यानंतर शॉर्टमध्ये लिहू शकतो आपण डिपार्टमेंट नेम, DPT नेम, डिपार्टमेंट नेम. अँड इफ आय एक्झिक्यूट दिस, देन सी व्हॉट हॅपन. बघा, चेंज समजलाय का तुम्हाला. एलियाज, ALIAS, एलियाज मीन्स व्हॉट, प्रॉपर फील्ड हेडिंग. ओके, प्रॉपर फील्ड हेडिंग दिले आपण. बघा इथे दिसतंय EMP डॉट नेम अँड DPT डॉट नेम आहे ना, कसं प्रॉपर दिसतंय तुम्हाला. तर आपण जे डिझायनर जे आहोत, डेटाबेस डिझायनर, ते आपण प्रॉपर नेम असं देतो, EMP अंडरस्कोर नेम. पण जो एंड युजर आहे त्याला समजू शकत नाही की हे काय आहे, व्हॉट इम बाय DOP, व्हॉट इम बाय EMP अंडरस्कोर नेम. त्यांना समजण्यासाठी आपण काय करतोय, हेडिंग प्रॉपर देतोय. दिस इज कॉल्ड ॲज एलियाज, ALIAS, एलियाज. ओके, आणि EMP डॉट नेम लिहून काय करतोय आपण, असं प्रॉपर नेम देतोय. तर वरती हेडिंग दिसते बघा तुम्हाला इथे, आहे ना. आता एवढे चेंजेस केलेत आपण आणि हे काय करतोय, मी आता सेव्ह करतोय. मी क्लोज करताना तो विचारणारच आहे, डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस, डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस. येस. क्वेरीला नाव देऊया आपण काहीतरी स्पेसिफिक. क्वेरी 1 देऊया का, चला ठीक आहे, क्वेरी 1 देऊया, आहे तेच देऊया नाव. बघा, टेबलमध्ये आला एम्प्लॉई, क्वेरीमध्ये आला एक क्वेरी, क्वेरी 1. जस्ट डबल क्लिक ऑन दॅट, देन सी रिझल्ट. ओके, असे वेगवेगळे तुम्हाला काय दिसले, रिझल्ट तुम्हाला तुमच्यासमोर दिसत आहेत. तर हा क्वेरीचा डिझाईन व्ह्यू झाला. आता आपण ॲक्च्युअल बघणार आहोत काय, तर विझार्ड. ओके, WIZARD, यूज विझार्ड टू क्रिएट क्वेरी. क्लिक केलं, तुमच्यासमोर व्ह्यू आला. आता तुम्हाला 5.4 फिगर नंबर दिसतोय, तसं तुम्हाला काय करता येईल, आयडिया येईल. बघा बघा दिसतंय पेज नंबर 88, फिगर नंबर 5.4. आउटपुट ऑफ द क्वेरी दिसते तुम्हाला. आणि तुम्हाला इव्हन कशा स्टेप फॉलो करायचे आहेत. हाऊ मेनी नंबर ऑफ स्टेप्स आर देअर, टेल मी हाऊ मेनी स्टेप्स इन क्वेरी विझार्ड. प्लीज गिव्ह मी द आन्सर. हाऊ मेनी स्टेप्स डिस्प्ले इन query wizard. Yes, absolutely right. 8 number of steps. Correct. Even the पेज मध्ये तुम्ही व्यवस्थित बघितलं तर टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिसेल तुम्हाला. अजून सुद्धा काही जणांनी बुक्स घेतली नसेल तर तुम्ही येऊ शकता आजपासून. ओके, आणि बुक घेऊन जाऊ शकता. ओके, टेक्स्टबुक घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. आता आपण ठीक आहे, करेक्ट आहे सगळ्यांचं, ॲब्सोल्युटली राईट राईट राईट. ओके, सो फर्स्ट स्टेप इज वॉट, फील्ड सिलेक्शन आहे ना. क्लिक केलेलं आहे ऑलरेडी, फील्ड सिलेक्शन. मग काय करायचं तुम्हाला नक्की, तर टेबल्स डिसाईड करायचं आहे. कुठला टेबल, हा टेबल घेतला, टेबल घेतलेला आहे, त्यामध्ये हे फील्ड दिसत तुम्हाला. आता हे फील्ड दिसत, त्यातलं तुम्हाला सपोज तुम्हाला एम्प्लॉई नेम हवं आहे, तर डबल क्लिक करून घ्यायचं किंवा ह्याला ॲरोला क्लिक करू शकता. त्यानंतर सिटी हवं आहे आणि काय हवं आहे, डिपार्टमेंट हवं आहे किंवा डिपार्टमेंट ठीक आहे, मगाशी घेतलं होतं आपण, मला नको आहे आता. मला आता काय हवं आहे, मला तर एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉईचं सिटी हवं आहे, बस दॅट्स इट. तर इथे घेतलं मी आता आणि मग नेक्स्टला क्लिक करतोय. नेक्स्टला आल्यानंतर सॉर्टिंग ऑर्डर दिसते तुम्हाला, असेंडिंग और डिसेंडिंग, कुठला हवं आहे तुम्हाला, नेम हवं आहे का काय हवं आहे, नेम हवं आहे, चल ठीक आहे. सिलेक्ट द सॉर्टिंग ऑर्डर. काय काय करू शकता बघा तुम्ही, सॉर्ट मल्टिपल कॉलम्स सॉर्ट करू शकता ॲट अ टाइम, मल्टिपल कॉलम. ओके, एम्प्लॉई नेम हवं तर एम्प्लॉई नेम, त्यानंतर पुढचं हवं आहे तुम्हाला काय, सिटी हवं तर सिटी घेऊ शकता. आता मी सध्याला काय करतो, एम्प्लॉई नेमच घेतो आणि असेंडिंग ऑर्डरने मला काय करायचं आहे, त्याला सॉर्ट करायचं आहे. ओके, आता मी त्यामध्ये मिस्टर अँड मिसेस वगैरे टाकले, त्याच्यामुळे मे बी ते काय होते बघूया, चेक करूया. ओके, मी नंतर त्याला मॅनिप्युलेट करतो. ओके, नंतर नेक्स्ट करूया, नेक्स्टला क्लिक केल्यानंतर काय होते बघूया, चेक करूया. नेक्स्ट आलं बघा, सर्च कंडिशन्स. हां, आता तुम्ही कंडिशन टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मॅच ऑल द फॉलोइंग फील्ड
सिटी. चला सिटी, आता सिटी असं इज इक्वल टू लाईक घेऊया आपण, लाईक घेऊया आणि ते लाईक खेड, KHED, म्हणजे खेडपासून असणारे ज्या सिटीज आहेत त्याचेच फक्त एम्प्लॉई मला काय असतील, दिसतील. म्हणजे तो IT वाला जो आहे एक अमित, तो दिसणार नाही. आलं लक्षात? मग इथे आलं, नेक्स्ट मी क्लिक करतो. डायरेक्ट गेलं बघा, तुम्हाला दिसतंय ते आलाय, आली एलियाजेस, सॉरी एलियाजेस, ALIASES. असाइन एलियाजेस इफ डिझायर्ड. हवा असेल तर देऊ शकता तुम्ही नाव त्याला प्रॉपर, मला द्यायचंच आहे तर तिथं नेम देऊ शकता एम्प्लॉई किंवा पूर्ण नेम द्या तुम्हाला वाटते तर. एम्प्लॉई नेम NAME. ओके. सिटीला नाव देऊ शकता तुम्ही, सिटीज देऊ शकता. सिटी हवं तर कॅपिटल करा, C. नेक्स्टला क्लिक करा. ओव्हरव्ह्यू घेते, तुम्हाला क्वेरीचं नाव काय द्यायचं आहे, डिस्प्ले क्वेरी करायची आहे, येस करायचं आहे, येस. डिस्प्ले क्वेरीला नाव काय द्यायचं आहे तर तुम्ही देऊ शकता सिटी वाईज. बस सिटी वाईज घेतलेलं आपण, किंवा सिटी घेऊया, ठीक आहे, नुसतं सिटी घेऊया, किंवा खेड सिटी देऊया आपण. खेड सिटीसाठी आपण घेतलेलं आहे क्वेरी ती, ठीक आहे. हे सगळं बरोबर आहे, आता पण चेंजेस केले दिसत आहेत तुम्हाला सगळे, आणि फिनिशला क्लिक करूया आपण. सो दिस इज अबाउट क्वेरी विझार्ड. येस, क्वेरी सुद्धा आहेत. क्वेरीमध्ये गेलो तर इथे सिक्वल क्वेरी दिसते, SQL क्वेरीमध्ये आलो. ओके. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. ओके, आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर इथे रन क्वेरी आहे. रनला मी जर फक्त क्लिक केलं, दिसेल सगळं ना काय काय टाईप केलं बघा. सिलेक्ट, ब्लू कलरमध्ये आला. स्टार आलं, तो ब्लॅक कलरमध्ये. फ्रॉम हा ब्लू कलरमध्ये पुन्हा आला. आणि एम्प्लॉई हा कसा आहे, हे मी डिसाईड केलेलं नेम आहे. ओके. फ्रॉम हे मी डिसाईड केलेलं नेम नाही आहे. एम्प्लॉई हे मी दिलेलं नेम आहे, म्हणून काय आलं, युजर नेम, सॉरी युजर डिफाईन झालं. ओके. सो एम्प्लॉई इज अ युजर डिफाईन वन. अँड सिलेक्ट फ्रॉम, these are reserved words, okay, already exist in database, right? So that's why which is displayed in blue color, right? आता मी एक्झिट करतो. That's it. दिसेल ना ना हे स्टार फ्रॉम एम्प्लॉई. So this is a just I enter single statement and get all or retrieve all type of information from table. Okay, लक्षात सगळ्यांच्या काय आहे ते कन्सेप्ट. फाईन.